जुन्या काळातील नाट्य कलावंत नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व, मास्टर कृष्णा गोविंद टेंबे, गानसूर्य केशवराव भोसले, गणपतराव जोशी, चिंतामण कोल्हटकर, गणपतराव बोडस. जुन्या काळातील नाट्य कलावंत आहेत. नाटककार, नाट्य कलावंत. नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व, मास्टर कृष्णराव गोविंदराव टेंबे, गानसूर्य केशवराव भोसले, गणपतराव जोशी, चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव बोडस. आधुनिक नाटककार वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारव्हेलकर, पु ल देशपांडे, श्री ना. पेंडसे, बाळ कोल्हटकर, दिवाकर शंकर काशीनाथ गर्गे यांनी 49 नाट्यछटा लिहिल्या. आधुनिक नाटककार वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारव्हेलकर, पु ल देशपांडे, श्री ना. पेंडसे, बाळ कोल्हटकर, दिवाकर शंकर कृष्णाजी गर्गे यांनी 1949 नाट्यछटा लिहिल्या. सुधा करमरकर, सई परांजपे, सुलभा देशपांडे, श्रीरंग गोडबोले, रत्नाकर मितकरी, विजया मेहता, विजय तेंडुलकर यांनी बालरंगभूमी समृद्ध केली. बालरंगभूमी संदर्भ कोण केली? सुधा करमरकर, सई परांजपे, सुलभा देशपांडे, श्रीरंग गोडबोले, रत्नाकर मितकरी, विजय मेहता, विजय तेंडुलकर यांनी बालरंगभूमी समृद्ध केली. 1880 ते 1910 शकुंतल ते मान अपमान हा संगीत रंगभूमीचा कालखंड. 1880 ते 1910 शकुंतल ते मान अपमान हा संगीत रंगभूमी कालखंड. 1880च्या दरम्यान अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी शकुंतल, सौभाग्य, रामराज, विनियोग ही संगीत नाटके रंगभूमीवर आणली. 1880च्या दरम्यान अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी शकुंतल, सौभद्र, रामराज, वियोग ही संगीत नाटके रंगभूमीवर आणली. प्रसिद्ध संगीत नाटके व नाटककार. संगीत शकुंतल आप्पासाहेब किर्लोस्कर. संगीत शकुंतल काय? आप्पासाहेब किर्लोस्कर. संगीत शारदा गोविंद बल्लाळ देवल. संगीत शारदा गोविंद बल्लाळ देवल यामध्ये जठरकुमारी विवाह प्रथेवर टीका. संगीत शारदामध्ये काय? जठरकुमारी विवाह प्रथेवर टीका होता. गोविंद बल्लाळ देवचा. मूकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. मूकनायक म्हणजे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. संगीत मान अपमान कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. संगीत मान अपमान कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. एकच प्याला राम गणेश गडकरी म्हणजेच गोविंद ग्रज. प्रसिद्ध नाटके आणि नाटककार. संगीत शकुंतला आप्पासाहेब किर्लोस्कर. संगीत शकुंतला आप्पासाहेब किर्लोस्कर. संगीत शारदा गोविंद बल्लाळ देवल. संगीत शारदा गोविंद बल्लाळ देवल यामध्ये जठरकुमारी विवाह प्रथेवर टीका. मूकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. संगीत मान अपमान कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. संगीत मान अपमान कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. एकच प्याला राम गणेश गडकरी म्हणजेच गोविंद ग्रज. कीचकवध कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित हे नाटक भारतातील घटनांवर आधारित असून भारतातील तत्कालीन ब्रिटिश राज्यपद्धतीवर टीका करणारे होते. यामध्ये द्रौपदी म्हणजे भारतमाता
विधुरिष्ठ म्हणजे मावळ पक्ष, भीम म्हणजे जहाल पक्ष, कीचक म्हणजे लॉर्ड कर्जन असे रूपक योजले होते. कीचक वध कृष्णाजी प्रभाकर हे काय महाभारतावर आधारित नाटक होते पण तत्कालीन भारतावर. द्रौपदी म्हणजे भारतमाता होती. विधुरिष्ठ मावळ पक्ष, भीम जहाल पक्ष, कीचक म्हणजे लॉर्ड कर्जन. प्रसिद्ध नाटके परशुरामपंत गोडबोले, वेणी संहार 1857. परशुराम गोडबोलेंचं वेणी संहार 1857. विष्णुदास भावे यांचे सीता स्वयंवर 1943 ते हे रंगभूमीवर सादर झालेले पहिले नाटक. विष्णुदास भावे यांचे सीता स्वयंवर 1943 हे रंगभूमीवर सादर झालेले पहिले नाटक. विजय तेंडुलकर घासीराम कोतवाल, विजय तेंडुलकरचे घासीराम कोतवाल. आचार्य यात्रे तो मी नव्हेच, साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार, घराबाहेर. आचार्य यात्रेची तो मी नव्हेच, साष्टांग नमस्कार, उद्याचा संस्कार, घराबाहेर. आणि विष्णुदास भावे यांचे सीता स्वयंवर 1943 हे रंगभूमीवर सादर झालेले पहिले नाटक. वसंत कानेटकर रायगडाला जेव्हा जाग येते, वसंत कानेटकर रायगडाला जेव्हा जाग येते. विश्राम बेडेकर टिळक आणि आगरकर, विश्राम बेडेकर टिळक आणि आगरकर. रत्नाकर मतकरी खोल खोल पाणी, 4 दिवस प्रेमाचे, विनाशाकडून विनाशाकडे, साठेलोटे दुभंग. रत्नाकर मतकरीचे नाटके खोल खोल पाणी, 4 दिवस प्रेमाचे, विनाशाकडून विनाशाकडे, साठेलोटे दुभंग. नटसम्राट वि. वा. शिरवाळकर लिखित हे नाटक शेक्सपियरच्या किंग लिअर नाटकाच्या धर्तीवर आधारित होते. नटसम्राट वि. वा. शिरवाळकर लिखित हे नाटक शेक्सपियरच्या किंग लिअर नाटकाच्या धर्तीवर आधारित होते. भरतमुनी नाट्यशास्त्र, भरतमुनी नाट्यशास्त्र. शरंगदेव संगीत रत्नाकर, शरंगदेव संगीत रत्नाकर. दशावतारी नाटके महाराष्ट्रातील कोकण तसेच गोवा राज्यातील लोकनाट्य प्रकार. दशावतारी नाटके महाराष्ट्रातील कोकण तसेच गोवा राज्यातील लोकनाट्य प्रकार. दशावतारी नाटक आधारित असलेले 10 अवतार मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्पी. 10 अवतार कोणते? मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्पी. कालकी. 18व्या शतकात श्यामजी नाईक याचा दशावतारी फड प्रसिद्ध होता. 18व्या शतकात श्यामजी नाईक यांचा दशावतारी फड प्रसिद्ध होता. चित्रपट भारतातील पहिला सिने कॅमेरा आनंदराव पेंटर यांनी तयार केला. भारतातील पहिला सिने कॅमेरा आनंदराव पेंटर यांनी तयार केला. भारतातील चित्रपट क्षेत्राच्या विकासात योगदान देणारी मंडळी. मदनराव माधव पितळे, कल्याणचे पटवर्धन, हरिश्चंद्र सखाराम भाटवरकडेकर उर्फ सावेदादा, गोपाळ रामचंद्र उर्फ दादासाहेब तोरणे, गोपाळ रामचंद्र तोरणे उर्फ दादासाहेब, प. करंदीकर, S.N. पाटणकर, P.V. देवकर, दादासाहेब फाळके. भारतीय चित्रपट क्षेत्रातील विकासात योगदान देणारी मंडळी. मदनराव माधव पितळे, कल्याणचे पटवर्धन, हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा, गोपाळ रामचंद्र तोरणे उर्फ दादासाहेब
अ प करंदीकर, एस एन पाटणकर, व्ही पी देवकर, दादासाहेब. 1912 साली दादासाहेब तोरणे व सहकाऱ्यांनी मुंबईत पुंडलिक हा कथापट दाखवला. 1912 साली दादासाहेब तोरणे व सहकाऱ्यांनी मुंबईत पुंडलिक हा कथापट दाखवला. 1913 दादासाहेब फाळके यांनी संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान वापरून दिग्दर्शित केलेला राजा हरिश्चंद्र चित्रपट मुंबईत प्रदर्शित केला. 1913ला दादासाहेब फाळके यांनी काय केलं? संपूर्ण स्वदेशी बनावटीचा दिग्दर्शित केलेला राजा हरिश्चंद्र चित्रपट मुंबईत प्रदर्शित केला. दादासाहेब फाळके यांना आपण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणतो. दादासाहेब फाळके यांचे मुखपट मोहिनी, भस्मासूर, सावित्री, सत्यवान. दादासाहेब फाळके यांचे मुखपट होते मोहिनी, भस्मासूर, सावित्री, सत्यवान. बाबूराव पेंटर मिस्त्री यांचे चित्रपट सौरंधी 1918ला. सिंहगड पहिला ऐतिहासिक मुखपट सिंहगड. कल्याणचा खजिना बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पाललकर. सावकारी पाशा पहिला वास्तववादी चित्रपट सावकारी पाशा. बाबूराव पेंटर यांचे चित्रपट सौरंधी 1918, सिंहगड पहिला ऐतिहासिक मुखपट, कल्याणचा खजिना बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पाललकर, सावकारी पाशा पहिला वास्तववादी चित्रपट. भालजी पेंढारकर, बाजीराव मस्तानी 1925. भालजी पेंढारकरचा चित्रपट होता बाजीराव मस्तानी 1925ला. कमलाबाई मंगरुळकर, सावळ्या तोंडल्या मराठी बोलपट. पण्णादाई हिंदी बोलपट. बघा, कमलाबाई मंगरुळकर यांचे चित्रपट होते सावळ्या तोंडल्या मराठी बोलपट, तर पण्णादाई हिंदी बोलपट होता कोणाचा? कमलाबाई मंगरुळकर. कमलाबाई या चित्रपट निर्मात्या पहिल्या मराठी महिला. कमलाबाई या चित्रपट निर्मात्या पहिल्या मराठी महिला. प्रभात कंपनीचे चित्रपट रामशास्त्री 1944. प्रभात कंपनीचे चित्रपट होते रामशास्त्री 1944. संत तुकाराम 1936. संत तुकाराम 1936. आचार्य अत्रे महात्मा फुले यांच्यावरील चित्रपट. आचार्य अत्रे यांनी महात्मा फुले यांच्यावरील चित्रपट. दिनकर द पाटील, धन्य ते संताजी धनाजी. दिनकर द पाटीलचे पिक्चर काय? धन्य ते संताजी धनाजी. विश्राम बेडेकर यांचे वसुदेव बळवंत फडके यांच्यावरील चित्रपट. विश्राम बेडेकर, वसुदेव बळवंत फडके यांच्यावरील चित्रपट. प्रभाकर पेंढरकर, बाल शिवाजी. प्रभाकर पेंढरकरचा चित्रपट बाल शिवाजी. संत तुकाराम 1936. दिग्दर्शक विष्णुपंत दामले. संत तुकारामाची भूमिका विष्णुपंत पंगनीसने संत तुकारामाची भूमिका केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकलेला पहिला भारतीय चित्रपट संत तुकाराम 1936. 1937च्या इटली येथील व्हेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित. 1936च्या इटली येथील व्हेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये संत तुकाराम प्रदर्शित झाला होता. डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी 1946. डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी 1946. हिंदी, उर्दू, इंग्रजी भाषेतील चित्रपट. हिंदी, उर्दू, इंग्रजी भाषेतील चित्रपट डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी 1946. दिग्दर्शक होते व्ही शांताराम. डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांची भूमिका व्ही शांताराम.
डॉक्टर द्वारकानाथ कोटणीसची भूमिका व्ही शांताराम. हे पण चित्रपट. शास्त्रीय संगीत. भारतीय शास्त्रीय गायनाच्या दोन शाखा, हिंदुस्थानी संगीत व कर्नाटकी संगीत. हिंदुस्थानी संगीत उत्तर भारत तर कर्नाटक संगीत दक्षिण भारतात उदय झाला. उपशास्त्रीय संगीत. शास्त्रीय संगीताचे दोन भेद, शास्त्रीय व उपशास्त्रीय. शास्त्रीय संगीताचे दोन भेद, शास्त्रीय उपशास्त्रीय. उपशास्त्रीय संगीत. संगीतचा प्रकार ठुमरी, टप्पा, हेरी, गजरी. उपशास्त्रीय संगीत प्रकार ठुमरी, टप्पा, हेरी, गजरी. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी 19व्या शतकात उत्तर भारतीय व्याखल संगीत पद्धतीत महाराष्ट्रात रुजवली. बघा, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी ख्याल उत्तर भारत 19व्या शतकात उत्तर भारतातील ख्याल संगीत पद्धत महाराष्ट्रात रुजवली. ख्याल संगीत पद्धत महाराष्ट्रात कोणी रुजवली? बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर 19व्या शतकात उत्तर भारतातील. प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक बालगंधर्व भीमसेन जोशी, गंगूबाई हानगल, पंडित जितेंद्र अभिषेकी, हिराबाई बोडदेकर, पंडित मल्लिकार्जुन मनसूर, कुमार गंधर्व, किशोरी आमोलकर, रशीद खान, पंडित जयसराज. प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक होते बालगंधर्व, भीमसेन जोशी, गंगूबाई हानगल, पंडित जितेंद्र अभिषेकी, हिराबाई बडोदेकर, पंडित मल्लिकार्जुन मनसूर, कुमार गंधर्व, किशोरी आमोलकर, रशीद खान व पंडित जयसराज. प्रसिद्ध शास्त्रीय संगीत नाटक गायक झाले की आपलं काय, पंडित भास्करबुवा बखले यांनी 1911 मध्ये पुणे येथे भारत गायन समाजाची स्थापना केली. पंडित भास्करबुवा बखले यांनी 1911 मध्ये पुणे येथे भारत गायन समाजाची स्थापना केली. लोकसंगीत. बहुरूपी वासुदेव, दशावतार, गोंधळ, जात्यावरील ओव्या, धनगरी ओव्या, भारुड, वाघ्या मुरळी, लावणी, पोवाडा, भोंडला, हादगा, गौरी गीते, गणगवळण, कोळी गीते ही लोकसंगीताची प्रकार आहेत. लोकसंगीत. बहुरूपी वासुदेव, दशावतार, गोंधळ, जात्यावरील ओव्या, धनगरी ओव्या, भारुड, वाघ्या मुरळी, लावणी, पोवाडा, पुन्हा काय, भोंडला, हादगा, गौरी गीते, गणगवळण, कोळी गीते ही लोकसंगीताची प्रकार आहेत. भक्तिसंगीत. भजन, कीर्तन, आरती. गझल भीमराव पंचाळे. गरजा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्रातील गीताचे कवी. गरजा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचे कवी राजा पांडे. गायक शाहीर साबळे, कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे. गरजा महाराष्ट्र गीत लिहिले राजा बढे. चित्रकथी परंपरा. कठपुतळी किंवा चित्रे याचा वापर करून रामायण महाभारत यातील कथा सादर करण्याची कला म्हणजे चित्रकथी. चित्रकथी म्हणजे का, कठपुतळी किंवा चित्रे याचा वापर करून रामायण महाभारत यामधील कथा सादर करणे. यासाठी 40 ते 50 बाहुल्यांचा वापर केला जातो. 12व्या शतकात चालुक्य राजा सोमेश्वर यांच्या
मानसोलस अभिशासित चिंतामणी या ग्रंथात चित्रकथी परंपरेचा उल्लेख आढळतो. 12व्या शतकात चालुक्य राजा सोमेश्वर यांच्या मानसोलास उर्फ अभिशासित चिंतामणी ह्या ग्रंथात चित्रकथी परंपरेचा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रात पिंगुळी तालुका कोंढला जिल्हा सिंधुदुर्ग या गावातील ठाकर जमातीच्या बांधवांनी चित्रकथी परंपरा आजही जपली आहे. महाराष्ट्रात पुंगळी तालुका कोठाळा जिल्हा सिंधुदुर्ग या गावातील ठाकर जमातीच्या बांधवांनी चित्रकथेतील परंपरा आजही जपली आहे. बखर वाङ्मय. बखर या ऐतिहासिक साहित्यिक प्रकारातून शूरवीरांची माहिती, युद्धे, चरित्रे याची माहिती मिळते. बखरमधून काय? ऐतिहासिक साहित्यिक प्रकारातून शूरवीरांची माहिती, युद्धे, चरित्रे याची माहिती मिळते बखरमधून. मराठीतील प्रसिद्ध बखरी. होळकरांची कैफियत. होळकर घराण्याच्या योगदानाबद्दल वर्णन. सभासद बखर. कृष्णाजी आनंद सभासद यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीविषयी बखर लिहिली. सभासद बखर. कृष्णाजी आनंद सभासद यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत ही बखर लिहिली. भाऊसाहेबची बखर. पानिपत युद्धाचे वर्णन. भाऊसाहेबची बखर. पानिपत युद्धाचे वर्णन. पानिपतची बखर. पानिपत युद्धाचे वर्णन. कवी महिकावतीची बखर. महिकावतीची बखर वि. का. राजवाडे यांनी माहिकावतीचे वर्णन केले. माहिकावती. माहिकावतीची बखर वि. का. राजवाडे यांनी माहीमचे वर्णन केले आहे. माहीम म्हणजेच माहिकावती. मराठी भाषेतील वर्तमानपत्रे. दर्पण. संपादक बाळशास्त्री जांभेकर. दर्पणचे संपादक कोणते? बाळशास्त्री जांभेकर. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण. दर्पण हे प्रथम पाक्षिक होते. 4 मे 1832 पासून ते साप्ताहिक झाले. दर्पण हे प्रथम पाक्षिक होते. 4 मे 1832 पासून साप्ताहिक झाले. दर्पणमध्ये राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचा आढावा घेतला जाईल. दर्पणमध्ये राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घटकांचा आढावा घेतला जाईल. उदाहरणार्थ, कंपनी सरकारचा 3 प्रांतांची जमा खर्च. दर्पणमध्ये असे. कलकत्ता थिएटर. रशियन हल्ल्याची भीती. हिंदू विधवा पुनर्विवाह. राजाराम मोहन रॉय यांचे इंग्लंडमधील कार्य इत्यादी. टीप. दर्पणच्या आधी 20 जुलै 1828 रोजी मुबापूर वर्तमान हे वर्तमानपत्र निघाल्याची नोंद आढळते. दर्पणच्या आधी 20 जुलै 1828 रोजी मुबापूर वर्तमानपत्र हे निघण्याची नोंद आहे. प्रभाकर. 24 ऑक्टोबर 1841. प्रभाकर 24 ऑक्टोबर 1841. गोविंद विठ्ठल कुटे उर्फ भाऊ महाजन. गोविंद विठ्ठल कुटे उर्फ भाऊ महाजन प्रणजी प्रभाकर. प्रभाकर या साप्ताहिकात फ्रेंच राज्यक्रांती शतपत्रे यांना प्रसिद्धी. प्रभाकर साप्ताहिकात फ्रेंच राज्यक्रांती शतपत्रे यांची प्रसिद्धी. प्रभाकर कधी? 24 ऑक्टोबर 1841. गोविंद विठ्ठल कुटे उर्फ भाऊ महाजन. ज्ञानोदय. जून 1842 मध्ये ख्रिस्ती मिशनरांनी अहमदनगर येथे हे साप्ताहिक सुरू केले. ज्ञानोदय. जून 1842 मध्ये ख्रिस्ती मिशनरांनी अहमदनगर येथे हे मासिक सुरू केले. ज्ञानोदय हे काय? मासिक होते. 1873 मध्ये ते साप्ताहिक बनले. बघा, ज्ञानोदय 1873 मध्ये साप्ताहिक बनले. ज्ञानोदयचे पहिले संपादक रेव्हरंड हेनरी बॉलेटाईन. बघा, ज्ञानोदयचे पहिले संपादक रेव्हरंड
हेनर बॉलेटाईन. ज्ञानोदयचे पहिले संपादक रेवंड हेनर बॉलेटाईन. मराठी विभागाचे संपादक शाहूराव कुकडे. ज्ञानोदयचे मराठी विभागाचे संपादक शाहूराव कुकडे. ज्ञानोदयची वैशिष्ट्ये. इंग्रजी मराठी दोन्ही भाषेमध्ये प्रकाशित होत होते ज्ञानोदय. चित्रे छापणारे पहिले मराठी वर्तमानपत्र ज्ञानोदय. ज्ञानोदयने 1842 साली एशिया खंडात तर 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापला. ज्ञानोदयमध्ये 1842 ला आशिया जो खंड आहे त्या खंडाचा नकाशा आणि 1851 मध्ये युरोप खंडाचा नकाशा छापला. 1852 साली टेलिग्राफची बातमी ज्ञानोदयामध्ये छापली होती. 1852 साली टेलिग्राफची बातमी ज्ञानोदयामध्ये छापली. 1857च्या उठावाच्या बातम्या ज्ञानोदयामध्ये होत्या. 1853 साली पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी चाक्या मसोबा या नावाने ज्ञानोदयात छापली गेली. 1853 साली पहिली रेल्वे सुरू झालेली बातमी चाक्या मसोबा या नावाने ज्ञानोदयात छापली गेली. ज्ञानसिंधू 1842. संपादक वीरेश छत्रे. ज्ञानसिंधू 1842. संपादक वीरेश्वर छत्रे. वीरेश्वर छत्रे यांनी मित्रोदय 1844, अरुणोदय 1848 ही वर्तमानपत्रे सुरू केली. वीरेश्वर छत्रे यांनी मित्रोदय 1844, अरुणोदय 1848 ही वर्तमानपत्रे सुरू केली. मित्रोदय 1844 हे पुण्यात प्रकाशित झालेले पहिले मराठी वर्तमानपत्र. मित्रोदय 1844 हे पुण्यात प्रकाशित झालेले पहिले मराठी वर्तमानपत्र. इंदुप्रकाश 1862. मराठी इंग्रजी भाषेतील साप्ताहिक. इंदुप्रकाश 1862. मराठी इंग्रजी भाषेतील साप्ताहिक. इंग्रजी आवृत्तीचे संपादक न्यायमूर्ती रानडे. इंदुप्रकाशचे इंग्रजी आवृत्तीचे संपादक न्यायमूर्ती रानडे. इंदुप्रकाशचे मराठी आवृत्तीचे संपादक जनार्दन सखाराम गाडगीळ. इंदुप्रकाश मराठी आवृत्तीचे संपादक जनार्दन सखाराम गाडगीळ. याशिवाय विविध ज्ञान विस्तार 1867. याशिवाय विविध ज्ञान विस्तार 1867. सुबोध पत्रिका 1863. सुबोध पत्रिका 1873. केसरी मराठा 1881. केसरी मराठा 1881. सुबोध पत्रिका 1873. प्रगती 1929 साप्ताहिक होते. प्रगती 1929 साप्ताहिक. संपादक त्र्यंबक शंकर सेजवळकर. प्रगती 1919 साप्ताहिक. संपादक सेजवळकर. राष्ट्रीय काँग्रेस स्थापना 28 डिसेंबर 1885. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885. 1978 ते 1950 या काळात हा काळ वगळता महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वीपासून म्हणजे 1952च्या विधानसभा निवडणुकीपासून 1995 पर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रीय काँग्रेसचे सरकार सत्तेवर होते. 1978 ते 1950 हा काळ वगळता महाराष्ट्राच्या स्थापनेपासून म्हणजे 1952च्या विधानसभा निवडणुकीपासून 1995 पर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रीय काँग्रेस सरकार होते. 1978-80 या काळात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोद पुरोगामी लोकशाही दल सरकार सत्तेवर आले. 1978 ते 80 या काळात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोद पुरोगामी लोकशाही दल सरकार सत्तेवर आले. 1999 पासून 2014च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस युती सरकार सत्तेत होते. 1999 पासून
2014पर्यंतच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस युतीत सरकार होते. निवडणूक चिन्ह हाताचा पंजा. जनता पक्ष स्थापना 23 जानेवारी 1977. हा पक्ष सिंडिकेट काँग्रेस, समाजवादी पक्ष, जनसंघ व भारतीय लोकदल या 4 पक्षांच्या विलिनीकरणातून 1977 मध्ये स्थापन झाला. जनता पक्षाची स्थापना 23 जानेवारी 1977. हा पक्ष सिंडिकेट काँग्रेस, समाजवादी पक्ष, जनसंघ व भारतीय लोकदल या 4 पक्षाच्या विलिनीकरणातून 1977 मध्ये स्थापन झाला. 1978 साली शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये जनता पक्ष सहभागी होता. 1978 साली शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये जनता पक्ष सहभागी होता. 11 ऑगस्ट 1913 रोजी हा पक्ष भाजपमध्ये विलीन झाला. 11 ऑगस्ट 1913 रोजी हा पक्ष भाजपमध्ये विलीन झाला. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते नाग गोरे, समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते नाग गोरे, S.M. जोशी, ब्या नाथ पै, मधु दंडवती इत्यादी. भारतीय रिपब्लिक पक्ष, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया, स्थापना 30 सप्टेंबर 1956. भारतीय रिपब्लिक पक्ष किंवा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया स्थापना 30 सप्टेंबर 1956. विकिपीडियावर 3 ऑगस्ट 1957 हा RPIचा स्थापना दिन अशी नोंद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष बरखास्त करून रिपब्लिक पक्षाची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन पक्ष बरखास्त केला आणि रिपब्लिक पक्षाची स्थापना केली. शेतकरी कामगार पक्ष, शोकप, ऑगस्ट 1947. या पक्षाने मार्क्सवादाचा पुरस्कार करताना समाज निर्मिती हे उद्दिष्ट ठरवले. शेतकरी कामगार पक्ष म्हणजे शोकाप, ऑगस्ट 1947. या पक्षाने मार्क्सवादाचा पुरस्कार करताना समाजवादी समाज निर्मिती हे उद्दिष्ट ठरवले. शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठीच या पक्षाची स्थापना करण्यात आली. शेकपाचे नेते केशवराव जोधे, शंकरराव मोरे, तुळशीराम जाधव, प्र. N.D. पाटील, गणपतराव देशमुख. शेकपाचे नेते केशवराव जोधे, शंकरराव मोरे, तुळशीदास जाधव, प्रा. N.D. पाटील, गणपतराव देशमुख. शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी मुंबई येथे. 19 जून 1966 शिवसेनेची स्थापना. संस्थापक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. सर्वसामान्य मराठी माणसाचा पक्ष, सर्वसामान्य मराठी माणसाचा पक्ष अशी या पक्षाची लोकप्रियता मिळाली. 1995च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची युती करून शिवसेनेचे सरकार महाराष्ट्रात आले. 1995च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची युती करून शिवसेनेचे सरकार महाराष्ट्रात आले. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनेचे मुखपत्र सामना. निवडणूक चिन्ह धनुष्यबाण. भारतीय जनता पक्ष, जनता पक्षापासून फुटून 6 एप्रिल 1980 रोजी भाजपची स्थापना झाली. भारतीय जनता पक्ष, जनता पक्षापासून फुटून 6 एप्रिल 1980 रोजी भाजपची स्थापना झाली. राष्ट्रीय पातळीवरील हा पक्ष 1995 साली शिवसेनेशी युती करून महाराष्ट्रात सत्तेवर आला. राष्ट्रीय पातळीवर हा पक्ष 1995 साली शिवसेनेची युती करून महाराष्ट्रात सत्तेवर आला. ऑक्टोबर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात 222 जागा जिंकून भाजपचे सरकार सत्तेवर आले. कमळ हे भाजपचे निवडणूक चिन्ह आहे. जनता दल 11 ऑक्टोबर 1988. 1990च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने लक्षणीय यश मिळवले. जनता दल 11 ऑक्टोबर 1988. 1990च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने यश मिळवले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जून 1999. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जून 1999. स्थापन शरद पवार. निवडणूक चिन्ह घड्याळ. 1999 ते 1914 पर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची युती सरकार. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे 9 मार्च 2006. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे 9 मार्च 2006. संस्थापक राज ठाकरे. निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन. 2009च्या विधानसभा निवडणूक तसेच मुंबई महानगरपालिका निवडणूक या पक्षाने लक्षणीय यश मिळवले. मराठी माणसाची अस्मिता जपताना परप्रांतीयापासून महाराष्ट्राला सुरक्षित ठेवण्याची भूमिका या पक्षाने जपली.